तिकडे चेंबूरमध्ये एका पिंपळाचं झाड शाळेच्या बसवर कोसळून एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे। दुर्घटना घडण्यापूर्वीच मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाने रस्ते विभागाला झाडांच्या मुळांना होत असलेल्या नुकसानीबाबत लेखी इशारे दिले होते। याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ही दुर्घटना घडली का असा गंभीर प्रश्न आता उपस्थित केला जातोय। मुंबई महापालिकेने पाठवलेल्या 2 अधिकृत पत्रांमधून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे। झाडांच्या बुंद्यालगत खोदकाम केल्यामुळे त्यांची आधार व्यवस्था कमकुवत होते आणि त्यामुळे मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याच्या वेळी अशी झाडं उन्मळून पडण्याचा धोका वाढत असतो। चेंबूर दुर्घटनेमध्ये एका चिमुकल्याचा बळी गेल्यानंतर प्रशासनाला आत्ता जाग आली आहे। महापालिकेकडून झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। चेंबूरमधील रस्त्यालगतच्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्याचं काम मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी करतायत। हीच खबरदारी पावसाळ्यापूर्वी घेतली असती तर चेंबूर बस दुर्घटना टळली असती अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होते। मीरा भाईंदरच्या राई गावात एक मोठी दुर्घटना घडलेली आहे। भरधाव दुचाकीवर झाड कोसळल्यानं दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय। मीरा भाईंदरमध्ये मुसळधार पावसादरम्यान रस्त्यावरून जात असताना अचानक नारळाचं झाड बाईकवर कोसळलं। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत जखमी तरुणाला बाहेर काढलं। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी दीपाली मिश्रा आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। दीपाली, नेमकं काय घडलं, काय अपघात झालाय? पाऊस जोरात होता आणि इथे रोडचं काम चालू होतं। त्या कामासंदर्भात अनेक झाड कोसळले होते मीरा भाईंदरमध्ये। या झाडाचा जे रूट कॉज होता तो कमी होता। हा मुलगा स्कूटीवरनं तिकडनं जात होता आणि हा झाड जे आहे स्कूटीवर पडला आणि जे तरुण होता तो गंभीर जखमी झाला। आजूबाजूच्या लोकांनी त्याला उचललं आणि शासकीय रुग्णालय टेंबामध्ये नेऊन गेले। ठीक आहे दीपाली, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। मुंबईतील मरोळच्या मिलिटरी रोडवर 2 दिवसात 2 झाडं पडल्याची घटना घडलेली आहे। एकाच रोडवर ही दोन्ही झाडं होती आणि काल संध्याकाळच्या सुमारास एक झाड पडलं तर दुसरं झाड आज सकाळी पडल्याची माहिती मिळते। काल पडलेल्या झाडाखाली 4 गाड्या अडकल्या होत्या। यात एका व्यक्तीला किरकोळ दुखापत देखील झाली। आज ही घटना घडली त्यात हे झाड एका रिक्षावरती पडलं। सुदैवानं कुणालाही इजा झालेली नाही। मात्र रिक्षामध्ये जर कोणी असतं तर मोठी दुर्घटना घडली असती। तिकडे चर्चगेट परिसरात देखील एक झाड कोसळलेलं आहे। शासकीय निवास कर्मचारी सोसायटीजवळ मोठं झाड उन्मळून पडलंय। एका कारवर हे झाड कोसळलं आणि त्यामुळे कारचं मोठं नुकसान झालंय। सुदैवानं इथे कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मुंबईच्या चर्चगेट परिसरातली ही दृश्य आहेत। चर्चगेट परिसरात देखील एक झाड उन्मळून पडलं। शासकीय कर्मचारी सोसायटीजवळ ही घटना घडली आहे आणि त्यामुळे रस्ता हा बंद झालेला आहे। विक्रोळीमध्ये सकाळी कामावर निघालेल्या नागरिकांची धावपळ उडाली असून लोकल देखील उशिराने धावत असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई आणि उपनगरात आज हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला असल्याची माहिती आहे। तर आज अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा हवामान खात्यानं इशारा दिलाय। विक्रोळीतली ही दृश्य आहेत। विक्रोळीमध्ये नागरिकांना पावसाचा मोठा फटका बसला। आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। येणारे काही तास मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। तर या मुसळधार पावसाचा मुंबईकरांना मोठा फटका बसतोय। कोस्टल रोडवरील बोगद्यामध्ये वाहतूक कोंडी झालेली आहे ज्यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। तर मरीन लाईन्स परिसरात देखील वाहतूक कोंडी झालेली आहे। काही दृश्य समोर आलेली आहेत। कोस्टल रोडवरची ही दृश्य आहेत। कोस्टल रोडवरील बोगद्यात वाहतूक कोंडी झाली असल्याचं पाहायला मिळतंय ज्यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। तर मरीन लाईन्स परिसरात देखील वाहतूक कोंडी झालेली आहे।
बातमी ठाण्यातून. ठाण्यामध्ये आजही मुसळधार पाऊस होतोय. ठाण्यामध्ये महापौरांच्या वॉर्डमध्येच पाणी तुंबलं असल्याचं पाहायला मिळतंय. सलग दुसऱ्या दिवशी इथे पाणी तुंबलेलं आहे. संत जगनाडे चौकात आजही हे पाणी तुंबलेलं आहे. गाड्यांना पाण्यातूनच वाट काढावी लागते. 1 ते 2 फूट पाणी इथे साचलेलं आहे. ठाण्यात कोपरी येथील 12 बंगला इथे पाणी भरलं असल्याचं पाहायला मिळतंय. रत्नागिरीतील मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील निवळी घाटात संरक्षक भिंतीच्या बाजूची दरड कोसळलेली आहे. मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर माती आणि दगड आल्यानं वाहतुकीला धोका निर्माण झालाय. तर प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून वाहन चालकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलंय. मुंबई गोवा महामार्गावर दरड कोसळल्याची घटना घडलेली आहे. निवळी घाटात वाहतुकीला त्यामुळे धोका निर्माण झालाय आणि मुसळधार पावसाचा महामार्गाला फटका बसला असल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून वडाळ स्थानकामध्ये पाणी साचलेलं होतं आणि त्यामुळे प्रवाशांची गैरसोय इथे झालेली आहे. मुंबईमध्ये रात्रभर पावसानं जोरदार हजेरी लावली आणि त्यामुळे वडाळ स्थानकात पाणी साचलं. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. सध्या सायनच्या सुंदर कमलानगर या भागामध्ये खरं तर आता या भागाचं नाव बदलायची वेळ आलेली आहे, कारण की हे अजिबात सुंदर कुठेही नाहीये. कारण की तुम्ही जाल तिथे नुसतं पाणीच पाणी आणि हे घाण पाणी अक्षरशः, आणि याचा फटका मुंबईकरांना दरवर्षी बसतो. आपण मगाशी बाहेर रस्त्यांवरती होतो, रस्त्यांवरती पाणी साचलेलं आहे. आता गल्ल्या गल्ल्यांमध्ये पण खरं तर पाणी साचलेलं आहे. आणि विषय फक्त गल्लीत पाणी साचायचा नाही, विषय आहे लोकांच्या घरात जेव्हा पाणी जातं तेव्हा ही बाब खूप जास्त गंभीर होते. हे एका परिवाराचं हे घर आहे आणि इथे आपण पाहतोय की घराच्या आतमध्ये उंबरठा ओलांडून जे पाणी आहे ते आतमध्ये गेलेलं आहे. आणि काका एक मिनिट बोलू शकता का, किती वर्ष राहता इकडे? इथे आम्ही 40-45 वर्ष राहतो. आणि हे कधीपासून होत आहे? हे आता गेली 10-15 वर्ष असंच चालू आहे. पाणी जात नाही आणि पाणी तुंबतं इकडे. तुम्ही महानगरपालिकेला तक्रार वगैरे काय केली होती का? हो, तक्रार केली, पण ते महानगरपालिका येतात आणि फक्त वरचेवर हे करतात, आतलं माती गाळ वगैरे काही काढत नाही आणि निघून जातात. पण यावेळेला त्यांनी असा दावा केलेला आहे की नालेसफाई जी आहे ती झालेली आहे, गाळ जो आहे तो काढलेला आहे. नाही, अजून पावसाच्या आधी ते लोक आलेच नाहीये आणि आता त्यांना बोलून सुद्धा ते लोक येत नाहीये साफ करायला. ही परिस्थिती या संपूर्ण परिसरामध्ये आपण पाहतोय. मला सांगा, हे जे इथे पाणी साचलेलं आहे हे पहिल्यांदा साचलंय की याच्या आधी कधी साचलं होतं? नाही, पहिल्यांदा नाही, हे रोजचं असंच आहे. हा दरवर्षाला साचतो पाणी. दरवर्षी असंच पाणी भरतो, दरवर्षी असे कोणी लक्ष देत नाही. इथे खाली मतं पाहिजे तेव्हा लोक येतात इथे, नाहीतर कोणी काही इकडे बघत नाही आहे. तुमच्या घरात आलंय का पाणी? आमच्या बघा थोडंसंच राहिलंय बघा. आता इथे आपण जर पाहिलं तर हा काकांचा उंबरठा आहे. अजून थोडा वेळ जर मुसळधार पाऊस झाला तर इथे देखील कदाचित पाणी आतमध्ये जाऊ शकतं. किती हार्डली 4 बोटांनी एवढी फक्त आता जागा उरली आहे. मग घरात पाणी. काकू, तुमचं तरी घर उंचावरती, तुमच्या घरात पाणी येत नसेल? नाही, येत नाही पाणी. आमच्याकडे पण पहिलं येत होतं पाणी, खूप पाणी येत होतं. आता उंच केल्यापासून कमी झालंय. उंच 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 कशाला केलं? पाणी येतं म्हणून उंच घेतोय. पाणी येत होतं खूप घरामध्ये, म्हणून उंच केलं आम्ही. मग तुम्ही तक्रार वगैरे करत नाही का महानगरपालिकेकडे की आता? सर्व करतो, पण कोण लक्षच देत नाही इकडे. कोणच नाही लक्ष देत, कोणच लक्ष देत नाही. खाली येऊन बघून जातात फक्त. आपण पाहिलं की या भागामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. काल रात्रीपासून मुंबईत जोरात पाऊस पडतोय. आजार देखील खरं तर या संपूर्ण पाण्यामुळे होऊ शकतो. त्याच्यामुळे अर्थात महानगरपालिकेने लक्ष द्यावे अशीच या सर्व स्थानिकांची इथल्या ही मागणी आहे. जर्नलिस्ट प्रवीण शेट्टी यांच्यासह मी संकेत न्यूज 18 मराठी, मुंबई. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे. समुद्रकिनारी नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज येलो अलर्ट तर पुढील 2 दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे तळ कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे आणि याचा परिणाम कोकण किनारपट्टीवरती पाहायला मिळू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मी आता वेंगुर्ला समुद्रकिनारी आपण जर पाहत असाल तर समुद्र जो आहे तो खवळलेला पाहायला मिळतोय. ताशी
30 ते 40 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने वारे जे आहेत ते वाहत आहेत आणि त्यामुळे मच्छीमारांनी आहे ते समुद्रात उतरू नये असंही मत्स्य व बंदर विभागाकडनं ज्या सूचना आहेत त्या मच्छीमारांना देण्यात आलेल्या आहेत. दुसरीकडे पाहायला गेलं तर सकाळपासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यात संततधार पाऊस कोसळतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज येलो अलर्ट, पुढील 2 दिवस जो आहे तो ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. आताच हा हवामान विभागाने जो आहे तो अंदाज वर्तवलेला आहे आणि त्यामुळे नागरिकांनी आपल्या शेतीच्या कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये असा अंदाज बाहेर पडू नये असा इशारा जो आहे तो हवामान विभागाने दिलेला आहे. दुसरीकडे पाहायला गेला तर सावंतवाडी शहराला पाणी पुरवठा करणारं जे मांडकोल धरण आहे तेही आता ओसंडून वाहू लागलंय. त्यामुळे सावंतवाडी शहरातील नागरिकांची पाण्याची जी समस्या आहे ती आता संपलेली पाहायला मिळते आणि याचमुळे जर पाहायला गेलात तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील काही दिवसांमध्ये अति ते अति मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी किनारी जी नागरिक आहेत त्यांना सतर्क राहण्याचा इशारा जो आहे तो प्रशासनाकडून देण्यात आलेला पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन अनघासह प्रसाद पातळे, न्यूज 18 मराठी, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग.